नमस्कार मित्रांनो, मी पायल शिवाजी ढमे। आज मी शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि तिची अंमलबजावणी याविषयी बोलणार आहे। अहो, गरिबी जन्मलेल्या विद्यार्थ्याला पैशाअभावी त्याची स्वप्न अपुरीच वाटू लागतात। अहो, गरिबी जन्मलेल्या विद्यार्थ्याला पैशाअभावी त्याची स्वप्न ही अपुरीच वाटू लागतात आणि या पोटाच्या भुकेशी लढताना त्याच्या हातून पुस्तके मात्र सुटत जातात। अशा वेळी सरकारच्या अनेक शिष्यवृत्ती योजना येतात। त्या मुलाच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंना पुसून तुमचं मूल शिकेल हा आत्मविश्वास त्या आई वडिलांना देऊन जातात। लक्षात घ्या, ह्या शिष्यवृत्ती योजना फक्त कागदावरच्या ओळी नाहीत, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना नवी वाटचाल देणारी नवी दिशा आहे। आज शिष्यवृत्त्या पाहायला गेलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची वसतिगृह भत्ता योजनेमुळे आज अनेक गरीब आणि अल्पभूधारक विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळाली आहे। विदेशी शिष्यवृत्ती योजनेमुळे आज अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी मिळाली आहे। आज आपल्या समाजामध्ये हजारो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न फक्त या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण करू शकले आहेत। आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरामध्ये येऊन शिक्षण पूर्ण करत आहेत। आज गरिबीतील गरीब विद्यार्थी परदेशामध्ये जाऊनही शिक्षण पूर्ण करत आहे, फक्त या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून। खरं सांगायला गेलं तर अनेक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून स्वतःचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करून स्वतःचं कुटुंब उभं केलं आहे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम। डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी शाळेमध्ये असताना जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मिळवली होती। त्यानंतर त्यांनी मद्रास राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं। या महान व्यक्तींनी देखील या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं। आमच्याच गावातलं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावामध्ये अंकिता नावाच्या मुलीने स्वतःचं MBA पूर्ण करून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला। यामुळे तिने फक्त तिच्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं केलं। पण ही झाली नाण्याची एक बाजू। आज नाण्याची दुसरी बाजू पाहायला गेलं तर आज आपल्या समाजाचं वास्तव थोडं वेगळंच आहे। आज शिष्यवृत्तीच्या जाहिराती उशिरा निघत आहेत, निधी उशिरा येत आहे आणि विद्यार्थ्यांनी वेळेवर फी भरली नाही म्हणून त्यांच्याकडून दंड आकारला जात आहे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर जुलै 2025 मध्ये आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता। SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यांच्या फीवर होत आहे। फी वेळेवर भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांकडून दररोजचा 500 रुपये दंड आकारला जात आहे। याची अमाऊंट आता 30,000पेक्षा देखील पुढे गेली होती। विचार करा, एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला रोजचे 500 रुपये दंड द्यावा लागत असेल तर तो शिक्षण घेईल का हो? आज 2-3 दिवसापूर्वी मी पेपरला बातमी वाचली, 6,000 विद्यार्थी आजही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत। या पेपरच्या बातम्या सांगतात कहाणी खरी, कारण शिष्यवृत्ती वेळेवर मिळतच नाही आज विद्यार्थ्यांना। त्यामुळे विद्यार्थी करतात आंदोलन आणि उपोषण आणि काही विद्यार्थी करतात आत्महत्येचा प्रयत्न, कारण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही वेळेवर मिळत नाही। विचार करा, जर ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळाली असती विद्यार्थ्यांना तर आज भारतामधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखाला बळ मिळून त्याने आकाशी उंच भरारी घेतली असती। पण आता ते पंख फक्त त्या विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या अश्रूंनीच फक्त ओले होताना दिसतात हो। माझी सरकारला म्हणून एक विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला त्याचप्रमाणे तुम्ही खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावं आणि त्यांना शिष्यवृत्ती ही वेळेवर द्यावी। ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना जर वेळेवर मिळाली तर आपल्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सावित्रीबाई फुले घडल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।